जिजाऊ असे आहे की जिने एक ग्रीन पार्क नावाचं वाड्याचं हॉटेल जे बार होतं, बार आणि लॉजिंग होतं, ते विकत घेतलं आणि विकत घेऊन तिथे महिला सक्षमीकरण किंवा ITI चालू केला, लायब्ररी चालू केली, ज्या लायब्ररीत 48 विद्यार्थी शासनाच्या विविध पदावर गेलेले. तर अशी जिजाऊ आहे. जिजाऊ रुग्णालय उभा केले, जिजाऊने 8 CBSE स्कूल उभ्या केल्यात, जिजाऊने पूर्ण कोकणभर 45 अभ्यासिका तयार केल्यात, जिजाऊने 30 पोलीस अकॅडमी तयार केल्यात, जिजाऊ गावोगावी जाऊन मेडिकल कॅम्प घेते, गावोगावी जाऊन आपल्या घरातला रुग्ण हे समजून त्याला पूर्ण बरं करण्याचं काम करते. ॲक्सिडेंटली रोजचे अपघात होतात त्यातील रुग्णांना मदत केली जाते. एवढंच नाही तर जे मुलं इंजिनिअरिंगला मेडिकलला जातात, अनेक ठिकाणी उच्च शिक्षणात जातात, अगदी नर्सेसला जातात, या अशा हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत करते. जिजाऊचे लाखो कार्यकर्ते आहेत, परंतु प्रत्येक कार्यकर्ता हा आई वडिलांची कदर करणार आहे, बहिणींची कदर करणार आहे, कुटुंबाचे भावांची कदर करणार आहे. जिजाऊची शिकवणूकच ही आहे का आम्हाला कोकणाचे 5 जिल्हे याच्या एका पंचमुठीत करायचे. आमची एकच जात आहे गरिबी जात आम्हाला बदलायची. आम्हाला प्रत्येकाला किमान 25 ते 50 हजार रुपये महिन्याला भेटले पाहिजेत. अशा प्रकारचा शेतीमधनं म्हणा, नोकरीमध्ये म्हणा, व्यवसायातनं म्हणा, स्वयंरोजगार करायचे. हजारो महिलांना जिजाऊने स्वयंरोजगाराला शिकवलंय. ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव हातगाडी लावायचे, उत्पादन करायचे, त्याप्रमाणे गावोगावी जाऊन बघा, पिठाच्या चक्क्या म्हणा, वडापावची गाडी बघा, भाजीपाल्याचं दुकान म्हणा, फ्रूटचं दुकान म्हणा, जिजाऊच्या महिला अशा उद्योगाच्या नावाने गावोगावी करत आहेत. विद्वाना, हजारो विद्वांना शिलाई मशीन देऊन त्यांना उदरनिर्वाहाचं साधन केलेलं आहे. जिजाऊ एकच जात मानते, एकच धर्म मानतो, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवणूक दिलेला आहे का सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहिले पाहिजेत आणि आमच्या सर्वांची जात आहे गरिबी, आम्हालाही श्रीमंतांपर्यंत जायचे, त्या दृष्टीने जिजाऊ काम करतात.